नमः विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशधारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद्भागवतम स्कंद 4 अध्याय 11 श्लोक नंबर 18 18। सकलविदं भगवान् कालशक्त्या गुणप्रवाहेण विभक्तवीर्यः करोत्यकर्तैव निहन्त्य हन्ता चेष्टा विभुम्नः खलु दुर्विभाव्या। सकलविदं भगवान् कालशक्त्या गुणप्रवाहेण विभक्तवीर्यः करोत्यकर्तैव निहन्त्य हन्त्या चेष्टा विभुम्नः खलु दुर्विभाव्या। सकलविदं भगवान् कालशक्त्या गुणप्रवाहेण विभक्तवीर्यः करोत्यकर्तैव निहन्त्य हन्ता चेष्टा विभुम्नः खलु दुर्विभाव्या। सकलविदं भगवान् कालशक्त्या गुणप्रवाहेण विभक्तवीर्यः करोत्यकर्तैव निहन्त्य हन्ता चेष्टा विभुम्नः खलु दुर्विभाव्या। सह ते खलु तैः इदं हे विश्व भगवान परम पुरुषोत्तम भगवान काल काळाच्या शक्त्या शक्तीने गुणप्रवाहेण प्राकृतिक गुणांच्या परस्पर क्रियांनी विभक्त विभक्त वीर्यः ज्यांच्या शक्ती करोती चावर कार्य करतात अकर्ता अकर्ता एव जरी निहंती वध किंवा संहार करतात अहंता वध न करणारे चेष्टा शक्ती विभुम्नः भगवंतांच्या खलु खचितच दुर्विभाव्या अचिंत्य। भाषांतर आहे
पुरुषोत्तम भगवंत, परम पुरुषोत्तम भगवान, भाषांतर, परम पुरुषोत्तम भगवान आपल्या काळ या अचिंत्य आणि परम श्रेष्ठ शक्तीच्या रूपाने प्राकृतिक त्रिगुणांच्या परस्पर क्रिया घडवितात आणि म्हणून विविध प्रकारच्या शक्ती त्यानंतर प्रकट होतात. तेच कर्ता असल्यासारखे दिसतात, पण ते कर्ता नसतात. तेच संहार करतात, पण ते संहारक नसतात. अशा प्रकारे हे समजून येते की केवळ त्यांच्या अचिंत्य शक्तीनेच सर्व काही घडत आहे. मनू ध्रुव महाराजांना परत एकदा भक्ती समजावून सांगत आहेत. ध्रुव महाराज भक्त आहेत, होते, आणि त्यांना पूर्ण ज्ञान भगवंतांकडूनच मिळालेलं, परंतु थोडस विसरल्यासारखं वाटत होते, म्हणून त्यांचे आजोबा मनू परत सांगायला आले. काल परवापासून आपण जे श्लोक वाचत आहोत त्याच्यामध्ये बेसिक ज्ञान देत आहेत ध्रुव महाराजांना की भक्त कसा असतो किंवा भगवान कसे असतात, भक्त आणि भगवंतांचा संबंध कसा असतो. सृष्टीचे निर्माण, उत्पत्ती, स्थिती आणि संहार भगवंतांच्या मायाशक्तीद्वारे केलं जातं, परंतु भगवंत या मायाशक्तीच्या गुणांच्या प्रभावाखाली कधीच येत नाही. हाच मुद्दा पुढे कंटिन्यू करतायत स्वयंभू म्हणू. ते म्हणतात की परम पुरुषोत्तम भगवान आपल्या काळ या अचिंत्य शक्तीने आणि प्रकृतीच्या 3 गुणांच्या परस्पर क्रिया घडवतात आणि त्यानंतर भगवंतांच्या मग अशा बऱ्याच शक्ती प्रकट होतात. आपलं शरीरातले घटक हे सगळे भगवंतांची शक्तीच आहे. भगवंत म्हणतात हो की नाही, भूमी रापो नल वायू खम मनो बुद्धी रेवच अहंकार इत्येयम भिन्नामे प्रकृतीर अष्टदा. हे पण माझ्या 8 शक्ती आहेत, जल तत्व, अग्नि तत्व, ज्याच्याने आपलं शरीर बनलेलं आहे. त्यानंतर आपण स्वतः आत्मा देखील भगवंतांची शक्ती आहोत. अपरायम, ही अपराशक्ती झाली आणि जीव जो आहे तो पराशक्तीचा भाग आहे. सगळ्यात पहिल्यांदा काळ ही शक्ती भगवंत प्रकट करतात. त्यानंतर या सगळ्या 3 गुणांच्या परस्पर क्रिया घडायला लागल्या की या सगळ्या शक्ती प्रकट होतात. तेच करता असल्यासारखे दिसतात, परंतु ते करता नाहीत. आपल्या शक्तीने सगळं ते घडवून आणतात. निर्मिती, संहार, सगळं काही. त्याचा अर्थ काय आहे की सगळं काही तेच घडवून आणतात, परंतु या भौतिक जगामध्ये जसं एखादा व्यक्ती करता आहे म्हटलं आपण की तो तिथे उपस्थित असला पाहिजे, त्याच्याशिवाय त्याला ते करता येत नाही. पण भगवंतांचं तसं नाहीये. भगवंतांची शक्ती इतकी अमर्याद आणि अचिंत्य आहे की ते सगळं काही करू शकतात आणि सेपरेटही राहू शकतात. त्यांना तिथे उपस्थित राहायची काही गरज नाही. त्यांची शक्ती कमी होते हे केल्याने, तेवढेच शक्तिमान राहतात. अचिंत्य, भेद अभेद तत्व. या श्लोकामध्ये देखील अचिंत्य शक्तीनेच सर्व काही घडत आहे. अचिंत्यचा अर्थ असतो ज्याचं आपण चिंतन करू शकत नाही, कल्पना करू शकत नाही, लॉजिकली जे समजावून सांगू शकत नाही, इतकं प्रचंड. अशा व्यक्तीसाठी
हे ब्रह्मांड किंवा अनगिनित असे ब्रह्मांड निर्माण करणे, त्याचं पालन पोषण करणे, पुन्हा एकदा ठराविक काळानंतर त्याचा संहार करणे, पुन्हा निर्माण करणे, हे सगळं करत असताना आपली शक्ती वाया घालवायची गरज नसते. सेपरेटली तेवढेच शक्तिमान असतात. कारण अचिंत्यचा अर्थच आहे, या शक्तीची आपण कल्पनाच करू शकत नाही. तर या श्लोकामध्ये स्वयंभू म्हणून सांगतात की ते कर्ता असल्यासारखे दिसतात, परंतु ते कर्ता नसतात. संहार करतात, परंतु ते संहारक नसतात. म्हणजेच काय, सगळं त्यांच्या शक्तीने चालू आहे. तात्पर्य, दुर्विभाव्या या शब्दाचा अर्थ आपल्या यकश्चित मेंदूच्या कल्पने पलीकडील असा आहे. म्हणजेच अचिंत्य, दुर्विभाव्या, आपल्या मेंदूच्या कल्पनेच्या पलीकडील. आणि विभक्त वीर्य या शब्दाचा अर्थ आहे विविध प्रकारच्या शक्तीमध्ये विभक्त झालेला. असा आहे. सृजनात्मक शक्तींचे या भौतिक जगातील प्रदर्शन कसे असते याचे हे अचूक स्पष्टीकरण आहे. म्हणजे काय, सृजनात्मक शक्तीचे या भौतिक जगातील प्रदर्शन कसे असते, म्हणजे सृजन म्हणजे निर्मिती. हे निर्माण सगळं भगवंत करतात आपल्या शक्तीने. ते आपल्याला शक्ती ती प्रकट कशी होते याचं वर्णन या श्लोकामध्ये दिलेलं आहे. अचूक स्पष्टीकरण. भगवंतांची कृपा अधिक उत्तम रीतीने जाणून घेण्यासाठी आपण एक उदाहरण पाहू शकतो. राष्ट्रीय प्रशासनाने सदैव दयाळू असावे असे समजले जाते, परंतु काही वेळा ते कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलास सक्रिय करते आणि बंडखोर नागरिकांना शिक्षा देते. त्याचप्रमाणे परम भगवान श्रीकृष्ण दयाळू आणि दिव्य गुणांनी नित्य परिपूर्ण असतात, परंतु काही विशिष्ट जीवांना श्रीकृष्णांशी असणाऱ्या आपल्या संबंधाची विस्मृती झालेली असते आणि म्हणून ते भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याचा सतत प्रयत्न करीत असतात. त्यांच्या प्रयत्नांमुळे ते विविध प्रकारच्या भौतिक प्रतिक्रियांमध्ये गुरफटले जातात. तथापि असा वादविवाद करणे चुकीचे होईल की शक्तीची निर्मिती भगवंतांपासून होत असल्यामुळे ते करता आहेत. पूर्वीच्या श्लोकातील निमित्त मात्रम हा शब्द सुचवतो की परम भगवंत या भौतिक जगाच्या क्रिया प्रतिक्रियांपासून सर्वतः अलिप्त आहेत. या सर्व गोष्टी मग कशा केल्या जातात या संदर्भात अचिंत्य हा शब्द योजलेला आहे. या सर्व गोष्टींचे आकलन करून घेण्याचे सामर्थ्य आपल्या छोट्या मेंदूमध्ये नाही. आपण भगवंतांची अचिंत्य शक्ती जोपर्यंत स्वीकारत नाही तोपर्यंत आपल्याला या विषयात प्रगती करणे शक्यच नाही. कार्य करणाऱ्या शक्ती निश्चितच भगवंतांनी निर्मिलेल्या असतात, पण त्यांच्या क्रिया प्रतिक्रियांपासून ते सदैव अलिप्त असतात. भौतिक प्रकृतीच्या आंतरक्रियांनी उत्पन्न झालेल्या विविध शक्तीच विविध प्रकारच्या योनी आणि योनीतील जीवांच्या सुख दुःखाची निर्मिती करतात. जो कन्सेप्ट आपण नेहमी चर्चा करतो तेच प्रभुपाद इथे समजावून सांगायचा प्रयत्न करतायत. राष्ट्राचा कायदा लिहिताना जनरली ज्याला आपण कॉन्स्टिट्यूशन म्हणतो की नाही, बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला इंग्रज गेल्यानंतर. कॉन्स्टिट्यूशन किंवा राष्ट्राचा कायदा लिहित असताना याची काळजी घेतली जाते की सर्वांना समान अधिकार दिला जाईल. मग सर्वांना समान अधिकार द्यायचा असेल तर दया कृपा खूप गरजेची असते, नाहीतर मग अन्याय होणार. परंतु मग समाजामध्ये काही वाईट लोक असतील
आणि सगळ्यांना समान अधिकार द्यायला लागलो तर ते दुसऱ्या जीवाचा, दुसऱ्या लोकांचे हिसकावून घेण्याचे प्रयत्न करत असतात. तर अशा वाईट लोकांना दंड देणे देखील हे कॉन्स्टिट्यूशन मध्येच, संविधानामध्येच लिहिलेलं असतं. कायदे बनवताना असे कायदे बनवावे लागतात. तर यांना दंड देताना देखील असा दंड दिला जात नाही की ते त्यातून सावरणारच नाही. सर्वांना समान जगण्याचा सर्वांना समान अधिकार आहे. म्हणूनच कायदे असे ते निर्माण केले जातात की जरी एखाद्याने वाईट काम केलेलं असेल तर तो कसा सुधरेल दंड दिल्याने. दंड देता देता त्याला चांगलं शिक्षण देऊन तो कसा सुधरेल. याच्यासाठीच तुरुंग निर्माण केले जातात, जेलची व्यवस्था केली जाते. अशा पद्धतीने शासन जसं कार्य करतं तसंच भगवंत त्या भौतिक जगाची निर्मिती करतात. अशा जीवांसाठी जे जीव आध्यात्मिक जगामध्ये, वैकुंठ, गोलोक, वृंदावनमध्ये प्रेमाने चांगलं वागायला स्वीकार करत नाही. परंतु भगवंत इतके दयाळू, कृपाळू आहेत की अशा जीवांना ते नष्ट पण करत नाहीत. त्यांच्यासाठी हे भौतिक जग निर्माण करतात. इथे त्यांना सोडलं जातं आणि मग इथे त्यांना शिक्षा प्लस प्रशिक्षण दिलं जातं. दंड दिला जातो, त्याचबरोबर थोडंफार ज्ञान आणि ट्रेनिंग दिलं जातं जेणेकरून ते सुधरून बाहेर येतील. मग हे सगळं भगवंतच करतात. इथे ह्याची आपण चर्चा हजारदा केलेली आहे, पण या श्लोकामध्ये काय सांगितलेलं आहे की हे सगळं भगवंतच करतात, परंतु भगवंत कुठे करताना दिसत नाही. जसं भारत सरकार, जसं बघायला गेलं तर मोदीजीच सगळं करतात, परंतु मोदीजी काय प्रत्येक तुरुंगात, जेलमध्ये तुम्हाला दिसणार नाही. कायदा बनवलेला असतो, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी एक व्यवस्था निर्माण केलेली असते. त्याला प्रशासन म्हणतो आपण, हो की नाही, प्रशासन. तसंच भगवंत हे भौतिक जग निर्माण करतात आणि मग हे भौतिक जग चालवण्यासाठी आपल्या शक्ती सगळीकडे पसरून ठेवतात. त्या शक्तीद्वारे हे सगळं केलं जातं. जो तुमच्या गावातला तलाठी असतो किंवा तालुक्याचा तहसीलदार असतो किंवा जो जज असतो, दंड देणारा वगैरे, त्याला पॉवर कुठून आलेली असते? सरकारकडून आलेली असते. कुणीही उठून तुम्हाला दंड देऊ शकतो का? कुणी उठून तुमची कामं करू शकतो का? नाही. सरकारी नोकर असला पाहिजे, प्रशासनाचा भाग असला पाहिजे. मग त्याची प्रशासनाची, सरकारची शक्ती ही या पद्धतीने आपल्याला सगळीकडे दिसत असते. रस्त्यावरून ड्रायव्हिंग करत जात असताना आपल्याला ट्रॅफिक पोलीस दिसतात किंवा कुठली वाईट घटना घडलेली असेल तर तिथे पोलीस दिसतात. त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की इथे सरकारची शक्ती आहे, म्हणजेच सरकार आहे. आपण म्हणतो ना, सरकारी माणसं आहेत. तसंच भगवंत ही भौतिक दुनिया निर्माण करतात आपल्याला दंड देण्यासाठी, आणि याचं पालन पोषण करतात, याचा संहार करतात, सगळं भगवंतच करतात. परंतु भगवंत सगळीकडे दिसत नाहीत. भगवंतांची शक्ती सगळीकडे दिसते. त्यालाच या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे दुर्विभाव्या. आणि प्रभुपाद अत्यंत महत्वाचं पॉइंट या पॅराग्राफ मध्ये सांगतात, ते म्हणजे की आता हे प्रशासनाचं जे उदाहरण आहे ते तुम्हाला तुमच्या मेंदूला पटण्यासारखं आहे, म्हणूनच उदाहरण दिलेलं आहे. उदाहरणातून जनरली आपल्याला समजतं, पटतं. लहान मुलांना ते पण कळत नाही, पटत नाही, कारण त्यांची मेंदू अजून विकसित झालेली नसते. आपल्याला थोड्याफार प्रमाणात कळतं, पटतं. आपल्यामध्ये देखील, प्रौढ लोकांमध्ये देखील सगळ्यांनाच हे माहिती नसतं सरकार कसं काम करतं. जे याचा अभ्यास करतात, ज्याला आपण काय म्हणतो, आपण शाळेमध्ये एक विषय असायचा, नागरिक शास्त्र. जे नागरिक शास्त्राचा विषय घेतात, त्याच्यामध्ये अजून जास्त अभ्यास करतात, त्यांना सरकार एक्झॅक्टली कसं काम करते सगळं कळतं. MPSC ची परीक्षा देतात, UPSC ची परीक्षा देतात. परंतु नॉर्मल जनतेला थोडीच माहिती असतं सरकार एक्झॅक्टली कसं काम करतं. थोड्याफार प्रमाणात माहिती असतं, कुठल्या कामासाठी तलाठीकडे गेलं पाहिजे, कुठल्या कामासाठी
या सरकारच्या या विभागात गेलं पाहिजे, नाही तर त्या विभागात गेलं पाहिजे, कुठून कुठले आपल्याला सुविधा मिळतात वगैरे. पण जनरली टोटल माहिती नसतं आपल्याला. मग आता तुम्ही विचार करा की हे ब्रह्मांड जे आहे, एक भारत देश चालवायला एवढी खटाटोप करावं लागतं, इतकं कॉम्प्लिकेशन्स आहेत हे ब्रह्मांड चालवायला, आणि अशी अनगिनित ब्रह्मांड चालवायला भगवंतांनी ही व्यवस्था कशी निर्माण केलेली असेल. सगळं काही व्यवस्थित चाललेलं आहे, परंतु भगवंत कुठे दिसत नाहीत, त्यांच्या शक्ती सगळीकडे पसरल्या आहेत, सगळं काही प्रॉपरली चाललेलं आहे. मग हे समजावून घेणं आपल्या मेंदूच्या पलीकडचं आहे. म्हणूनच त्याला शब्द वापरलेला आहे अचिंत्य. आणि मग प्रभुपाद इथे सगळ्यात महत्वाचा पॉइंट मांडतात, सर्वात महत्वाचा पॉइंट, तो म्हणजे जोपर्यंत तुम्ही भगवंतांची शक्ती अचिंत्य आहे, भगवंत अचिंत्य महान श्रेष्ठ आहेत हे मान्य करत नाही, स्वीकार करत नाही, तोपर्यंत तुम्ही या भक्ती मार्गावरती प्रगती करू शकत नाही. नाही या जेलमधून तुम्ही सुटू शकता. एखादा व्यक्ती आपल्या नॉर्मल जेलमध्ये त्याला भारत सरकारने टाकलं, तर तो भारत सरकार विरुद्ध बंड करतच राहिला तर त्याला जेलमधून कोण बाहेर काढणार आहे. परंतु सरकारचे नियम कायदे जे काही त्याने तोडलेले असतात, तर त्याने जर माफी मागितली आणि म्हणाला की मी सरकारचे कायदा मान्य करतो, संविधानाचा आदर करतो, त्याची शिक्षा कमी करून त्याला सोडण्याची व्यवस्था करण्यात येऊ शकते. तोपर्यंत नाही. तसंच आहे हे. भगवंतांची शक्ती अचिंत्य आहे, भगवंत महान आहेत, भगवंत ग्रेट आहेत, आणि मी त्यांच्या समोर क्षुल्लक आहे हे मान्य केलं पाहिजे. मी त्यांचा अंश आहे आणि अंश या नात्याने ते पूर्ण आहेत, आणि अंश या पूर्ण यांच्यातला संबंध स्वामी आणि सेवक असाच असला पाहिजे. दुसरा कुठला संबंध आपण निर्माण करू शकत नाही. त्याचाच अर्थ आपण सेवक आहोत. मग आपण सेवक आहोत याचाच अर्थ या पृथ्वीच्या या प्रकृतीचा भोग घेण्याचा आपल्याला अधिकार नाही. हे सिस्टमॅटिकली समजावून घेऊन या स्टेजला जो येतो तो भक्तीमध्ये प्रगती करू शकतो, तोच या जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटू शकतो. आणि याची पहिली पायरी असते भगवंत अचिंत्य आहेत, भगवंत श्रेष्ठ आहेत, परम आहेत हे मान्य करणे. आणि म्हणूनच भगवद्गीतेमध्ये कंटिन्युअसली हेच सांगितलेलं आहे की मी श्रेष्ठ आहे, मी परम आहे, मी हे आहे, मी ते आहे, मी असा आहे, मी तसा आहे, मला शरण आलं पाहिजे, मला शरण आलं पाहिजे, माझी सेवा केली पाहिजे, माझ्यावर प्रेम केलं पाहिजे. ऑफकोर्स कुणी व्यक्ती असं सांगून 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 सेवा करून घेऊ शकत नाही किंवा प्रेम करून घेऊ शकत नाही. परंतु आपण या अशा एकदम खालच्या पातळीला आपली अधोगती झालेली आहे, आपलं पतन झालेलं आहे, हे आपल्याला सांगायची आज गरज आहे. ऍक्च्युली भगवान श्रीकृष्ण हेच श्रेष्ठ आहेत. ऑफकोर्स तुम्ही जेवढ्या लवकर मान्य कराल तेवढ्या लवकर तुम्ही आनंदी व्हाल आणि इथून सुटू शकाल. जोपर्यंत तुम्ही हे स्वीकार करणार नाही, जोपर्यंत तर्क वितर्क करत बसणार, याला विरोध करत बसणार, तोपर्यंत तुम्ही इथेच राहणार आणि दुःख काही थांबणार नाही. हे लॉजिक आहे. म्हणून मी म्हटलं हे वाक्य खूप महत्वाचं आहे. या सर्व गोष्टी आकलन करून घेण्याचे सामर्थ्य आपल्या छोट्या मेंदूमध्ये नाही. आपण भगवंतांची अचिंत्य शक्ती जोपर्यंत स्वीकारत नाही तोपर्यंत आपल्याला या विषयात प्रगती करणे शक्यच नाही. भगवंत कसे कार्य करतात याचे सुंदर स्पष्टीकरण विष्णू पुराणात केलेले आहे. अग्नी एकाच ठिकाणी स्थित असतो, तर अग्नीने निर्माण केलेला उष्मा आणि प्रकाश अनेक प्रकारे कार्य करतो. याच संदर्भात आणखीन एक उदाहरण द्यावयाचे झाल्यास विद्युत ग्रह किंवा इलेक्ट्रिक पॉवर हाऊस एका विशिष्ट ठिकाणी स्थित असते, पण त्याच्या शक्तीमुळे अनेक प्रकारची यंत्रे कार्यरत झालेली असतात.
जे नास्तिक असतात किंवा जे निर्विशेषवादी मायावादी असतात त्यांना भगवंतांचं वर्चस्व मान्य करायचं नसतं, भगवंतांची अचिंत्य शक्ती मान्य करायची नसते, मध्ये फालतूचा तर्क वितर्क करत बसतात. ही नदी वाहते भगवंतांमुळे, मला दाखवा भगवंत कुठे आहेत. ही गवत उगवतं भगवंतांमुळे, मला दाखवा भगवंत कुठे आहेत. दरवेळी तुम्हाला शक्ती दाखवत बसायची काय बंधन पण नाहीये भगवंतांवरती. तुम्ही कोण आहात तुम्हाला दाखवण्यासाठी? परंतु आपण जो व्यक्ती हुशार असतो, बुद्धिमान असतो, तो जाणू शकतो, अगदी इझिली जाणू शकतो, कारण तो जाणतो की ही अचिंत्य शक्तीच हे निर्माण करू शकते, मी निर्माण करू शकत नाही. मी ट्राय करून बघितलेलं आहे सायन्सद्वारे. शक्तीला सगळीकडे पसरलेली भगवंतांची शक्ती आपण मान्य केली पाहिजे, म्हणजेच भगवंतांना मान्य केलं पाहिजे. मॉडर्न विष्णू पुराणात उदाहरण दिलेलं आहे अग्नीचं. अग्नी पेटवली की त्याची उष्णता आणि त्याचा प्रकाश सगळीकडे पसरतो. म्हणजे अंधारामध्ये जर तुम्ही अग्नी पेटवली तर रूम मध्ये सगळं दिसायला लागतं. परंतु मूर्ख व्यक्तीच म्हणेल की अग्नीमुळे दिसायला लागले, तो म्हणेल की नाही माझ्या डोळ्यामुळेच दिसायला लागले. का? कारण त्याचा अहंकार अजून गेलेला नसतो. हे विष्णू पुराणात हे उदाहरण दिलंय कारण अग्नीच होती तेव्हा. आता विद्युत आपण इलेक्ट्रिसिटी शोधून काढले, सेम उदाहरण प्रभुपाद देतात. तुमचे जे इलेक्ट्रिक बोर्डचे स्टेशन असतं, सबस्टेशन असतं, तिथून इलेक्ट्रिसिटी सगळीकडे येते, तुमच्या घरामध्ये येते. परंतु दिसते कशी इलेक्ट्रिसिटी कोणालाच दिसत नाही. कशी दिसते? जेव्हा तुम्ही ट्यूबलाइट ऑन करता, जेव्हा तुम्ही हीटर ऑन करता, जेव्हा तुम्ही पंखा ऑन करता, जेव्हा तुम्ही एसी ऑन करता, हो की नाही? वेगवेगळ्या स्वरूपात ती शक्ती दिसू शकते. प्रकाशाच्या स्वरूपात दिसू शकते. मोटर ऑन केलं की स्पीड येतो इलेक्ट्रिसिटीमुळे. मग एखादा लहान मुलगा म्हणेल की हा काय चमत्कार आहे, बटन दाबला की फॅन चालू होत. पण बुद्धिमान मनुष्याला माहिती आहे की ही इलेक्ट्रिसिटी कुठेतरी निर्माण केलेली आहे, त्याच्या मागे इंजिनियर आहे, इलेक्ट्रिक इंजिनियर आहे. तसंच ही भौतिक जग चालू आहे, याच्या मागे कोणीतरी आहे हे आपण मान्य केलं पाहिजे. उत्पादित शक्ती ही शक्तीच्या मूळ उगमस्थानासारखी कधीच असू शकत नाही, परंतु शक्तीचे उगमस्थान हा प्रमुख घटक असल्यामुळे तो उत्पादित शक्तीची एकाच वेळी एकरूप आणि तिच्यापासून भिन्नही असू शकतो. जसं मगाच्या उदाहरणात सांगितलं की फॅन फिरतो इलेक्ट्रिसिटीमुळे, त्यामुळे जिथे इलेक्ट्रिसिटी निर्माण केली जाते ती शक्ती आणि ही शक्ती वेगळी वाटू शकते, आपल्याला वेगळी असते. उत्पादित शक्ती ही शक्तीच्या मूळ उगमस्थानासारखी कधीच असू शकत नाही, परंतु शक्तीचे उगमस्थान हा प्रमुख घटक असल्यामुळे तो उत्पादित शक्तीशी एकाच वेळी एकरूप आणि तिच्याहून भिन्नही असतो. सेमच आहे, शक्ती सेमच आहे, परंतु दिसायला वेगळं आहे. म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेले अचिंत्य भेदा अभेद तत्व हा ज्ञान प्राप्तीचा अचूक मार्ग आहे. नाही अद्वैतवाद बरोबर मार्ग आहे, नाही द्वैत मार्ग बरोबर आहे. बरोबर अचूक मार्ग कुठला आहे? चैतन्य महाप्रभूंनी दाखवला, त्याला म्हटलं अचिंत्य भेद अभेद तत्व. अद्वैत पण आहेत आणि द्वैत पण आहेत. भगवंत आहेत ते अद्वैत का असू शकत नाही? आपण सगळे भगवंतांचे अंश आहोत, त्यामुळे आपण भगवंतांसारखेच आहोत. त्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर आपण अद्वैतवादी झालो. परंतु आपण भगवंतांच्या समान होऊ शकत नाही. भगवंतांची सेवा करणे आपला धर्म आहे. भगवंत सेपरेट आहेत, त्या दृष्टिकोनात बघितलं तर द्वैत झालं. म्हणून
चैतन्य महाप्रभूंनी त्याला नाव ठेवलं अचिंत्य भेदाभेद तत्व. पहिला म्हटलं अचिंत्य कारण तुम्हाला हे समजणार नाही, तुमच्या आकलन शक्तीच्या मेंदूच्या पलीकडचं आहे. भेद अभेद तत्व, एकाच वेळी वेगळे पण आहेत आणि सेम पण आहेत. भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायात भगवंत समजावून सांगतात ह्या सगळ्या गोष्टी. आपण जे सध्या अध्याय वाचत आहोत ना त्याच्या पुढे सांगण्यात येईल की मी असं आहे, मी असं आहे, मी सगळ्या गोष्टी माझ्यावरती अवलंबून आहेत परंतु मी वेगळा आहे. सगळ्या गोष्टी माझ्या आतमध्ये आहेत परंतु तरीही मी वेगळा आहे. यालाच अचिंत्य भेद अभेद. आता एखादा व्यक्ती म्हणू शकेल असंच काय प्रभू, त्याचं उत्तर काय? हे असं कसं काय आपल्याला समजू शकत नाही, म्हणूनच त्याला अचिंत्य म्हटलेलं आहे. या भौतिक जगामध्ये भगवंत ब्रह्माजी, विष्णू आणि महेश या 3 रूपांनी अवतरित होतात आणि त्याद्वारे त्रिगुणांचा भार सांभाळतात. कोणी म्हणेल हे आपल्याला हे माहिती नसल्यामुळे आपण वादविवाद करत बसतो. ब्रह्माजी श्रेष्ठ का विष्णूजी श्रेष्ठ का शिवजी श्रेष्ठ? ब्रह्माजी सगळं बनवतात मग श्रीकृष्णांपेक्षा श्रेष्ठ झाले. अरे हे सगळे श्रीकृष्णांचे विस्तारित रूप आहेत. तुम्ही देखील श्रीकृष्णांचे विस्तारित रूप आहात, अंश आहात. काही स्व अंश आहेत, काही विभिन्न अंश आहेत. सगळे भगवंतांची शक्ती सगळीकडे पसरलेली आहे. हे जग निर्माण करण्यासाठी 3 गुणांची गरज होती. 3 गुण सांभाळायला 3 माणसं पाहिजे केली. एखादा ब्रह्मा म्हटलं, एखादा विष्णू म्हटलं, एखादा महेशजी म्हटलं. सिस्टमॅटिकली समजावून घेतलं पाहिजे आपण. आणि म्हणूनच आपण नाही ब्रह्माजींचा तिरस्कार केला पाहिजे, नाही कधी असं म्हटलं पाहिजे की ब्रह्माजी आणि श्रीकृष्ण एकच आहेत. हे पण चुकीचं आहे, हे पण चुकीचं आहे. बरोबर काय आहे? भगवान श्रीकृष्ण श्रेष्ठ आहेत. त्यांनी हे जग निर्माण करण्यासाठी रजोगुणाची गरज होती म्हणून ब्रह्माजींना निर्माण केलं आणि त्यांना रजोगुणाचा स्वामी बनवलं. आणि भगवंतांच्या सुपरविजन खाली, मॅनेजमेंट खाली ब्रह्माजी हे सगळं करतायत. सृष्टी निर्माण करतात, त्याचबरोबर रजोगुण कंट्रोल करतात. ब्रह्मा या आपल्या अवताराद्वारे ते सृष्टी निर्मिती करतात. विष्णू या अवताराद्वारे ते पालन करतात आणि शिवजी या अवताराच्या माध्यमातून ते विनाशी करतात. तथापि ब्रह्मा, विष्णू आणि शिव या 3 रूपांचे उगमस्थान असलेले गर्भोदकशाही विष्णू हे प्राकृतिक जगाच्या क्रिया प्रतिक्रियांपासून नित्य अलिप्त असतात. ऑफकोर्स ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे देखील अलिप्त असतात. तर हे काही यातले काही जे पोझिशन भगवंत विस्तारित निर्माण करतात त्यातले काही पोझिशनला तुम्ही पण जाऊ शकता. जसं की ब्रह्माजी तुम्ही बनू शकता, विष्णू बनू शकता का नाही, शिवजी बनू शकता का नाही, ब्रह्माजी बनू शकता, इंद्र, चंद्र, सूर्य बनू शकता, मनु बनू शकता. किंवा बघा हे एवढं अचिंत्य आहे. किंवा तुम्हाला वाटलं की हे जे सगळं काही आहे, ब्रह्मा, इंद्र, चंद्र, सूर्य, हे सगळं शिवजी, या सगळ्यांपेक्षा मला वेगळं व्हायचंय, भगवंत तेही बनवू शकतात कारण ते अचिंत्य आहेत. ध्रुव महाराजांची तशीच इच्छा होती, ध्रुव महाराजांना बनवून टाकलं. कुणी ना कल्पना कधी केली होती ते. ठीक आहे, तर हीच भगवंतांची शक्ती आहे. हे कसं सगळं चाललेलं असतं हे समजावून घ्यायचा उद्देश हाच आहे की भगवंत किती महान आहेत हे समजावून घेऊन भगवंतांना शरण झाले. पुढच्या श्लोकामध्ये म्हणूनच म्हणतात स्वयंभू म्हणू सो अनंतो अनंतकरः कालो अनादि अधिकृत अव्ययः जन्म जनेन जनयन पुरुषोत्तम भगवानचे अस्तित्व सनातन आहे, पण काळाच्या रूपाने ते प्रत्येक गोष्टीचा अंत घडवून आणतात.
ते सर्व वस्तूंचे प्रारंभ असूनही त्यांना प्रारंभ नाही. तसेच काळाच्या ओघामध्ये प्रत्येक वस्तूचा विनाश होत असला तरी त्यांचा कधीही विनाश होत नाही. प्राणी मात्रांचा जन्म पित्याच्या माध्यमातून होतो आणि मृत्यूच्या माध्यमातून त्यांना मारण्यात येते. परंतु भगवंत शास्त्रीयरित्या जन्म मृत्यूपासून मुक्त आहेत. याच्यामध्ये शाश्वतता सांगितलेली आहे. या भौतिक जगामध्ये काळ हा फॅक्टर सगळ्यात पहिल्यांदा निर्माण केल्यामुळे या भौतिक जगामध्ये जे काही आहे त्याला आरंभ आणि अंत आहे. काळचा अर्थच तो असतो. ज्याला आरंभ आणि अंत नसेल तर मग तिथे टाइम कशाला पाहिजे. परंतु भगवंत हे सगळं निर्माण करतात, परंतु त्यांना सुरुवात आणि शेवट नाही, आरंभ आणि अंत नाही. ते सनातन आहेत, शाश्वत आहेत. मग इथे या भौतिक जगामध्ये सुरुवात केली जाते जन्माने, अंत केला जातो मृत्यूने, परंतु भगवंतांना असलं काही नाही. आणि जेव्हा हे तुम्ही आणतात तेव्हा तुम्हाला पण तसलं काही राहत नाही. नाही तुम्हाला जन्म घ्यावा लागतो, नाही तुम्हाला मरावं लागतं. जरा जण सांगतायत हे सगळं स्वयंभू म्हणून. हे तुझ्या बाबतीत पण लागू पडतं आणि तू ज्यांना मारायला लागलायस त्यांच्या बाबतीत पण लागू पडतं. परंतु हे मारणे आणि मरणे हा सगळा जो प्रकार आहे तो कर्मावर आधारित आहे आणि विनाकारण तू स्वतःच कर्म वाट पाडवून घ्यायला लागलेस. भास्कर सांगण्यासाठी स्वयंभू म्हणून आले होते. हे सगळं एकमेकांशी लिंक्ड आहे. जोपर्यंत याचं ज्ञान नाही तोपर्यंत आपण अज्ञानामध्ये पाप कर्म करत राहणार. म्हणून ज्ञान महत्वाचं आहे. पुरुषोत्तम भगवंतांच्या परम सत्तेचा आणि कल्पनातीत सामर्थ्याचा अभ्यास सूक्ष्म रीतीने वर दिलेल्या श्लोकाच्या आधारे करता येईल. प्रभुपाद पहिल्याच वाक्यामध्ये लिहितात, परम पुरुषोत्तम भगवंतांच्या परम सत्तेचा आणि कल्पनाच्या पलीकडील सामर्थ्याचा अभ्यास सूक्ष्म रीतीने, म्हणजे अगदी डिटेल मध्ये. एका श्लोकामध्ये सरळ सांगितलं, कारण हा एक श्लोक समजला तर तुम्हाला दुसरं काही समजावून घ्यायची गरज नाही. भगवंत नित्य अमर्याद आहेत, अर्थात त्यांना जन्म वा मृत्यू नाही. तथापि ते मूर्तिमंत मृत्यू म्हणजे काळाच्या रूपात आहेत आणि याविषयी भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत म्हणतात, मी मृत्यू आहे, जीवनाच्या शेवटी मी सर्व गोष्टींचे हरण करतो. मृत्यू सर्व हरश्चाम. शाश्वत काळ ही प्रारंभ रहित आहे, पण तोच सर्व प्राणी मात्रांचा निर्माता आहे. या संदर्भात परिसाचे उदाहरण देता येते. तो अनेक मौल्यवान हिरे आणि रत्ने निर्माण करतो आणि तरीही त्याचे सामर्थ्य क्षीण होत नाही. त्याचप्रमाणे सृष्टीची निर्मिती ही अनेक वेळा होते, नंतर तिचे पालन होते, कालांतराने तिचा पूर्णतः विनाश होतो, परंतु मूळ सृजन करता असलेले भगवंत अपरिवर्तनीय राहतात आणि त्यांच्या सामर्थ्यामध्ये किंचितही घट होत नाही. दुय्यम प्रकारचे सृजन ब्रह्मदेवांकडून केले जाते, परंतु ब्रह्मदेवांची उत्पत्ती भगवंतांपासून होते. शिवजी अखिल सृष्टीचा विनाश करतात, मात्र भगवान विष्णूंकडून त्यांचाही संहार होतो. भगवान श्री विष्णूंचे अस्तित्व अबाधित राहते. वैदिक मंत्रांमध्ये म्हटले आहे की सृष्टीच्या प्रारंभी एकमेव भगवान श्री विष्णूच अस्तित्वात होते आणि सृष्टीच्या अंतानंतर एकमेव तेच अस्तित्वात राहतात. भागवतम मध्ये देखील ब्रह्माजींना समजावून सांगताना पहिल्यांदा हा श्लोक सांगतात भगवंत, सृष्टी निर्माण होण्यापूर्वी मीच होतो आणि सृष्टी सगळी संपली तरी शेवटी मीच राहणार आहे. माझा आरंभ आणि अंत तुम्ही शोधू शकत नाही. शिवजींचा शोधू शकता परंतु माझा शोधू शकत नाही. तसं बघायला गेलं तर शिवजींचा पण आपण शोधू शकत नाही, परंतु
भगवंतांचा बिलकुल शोधू शकत नाही, कारण शास्त्रामध्ये तुम्हाला हे पण सापडेल की शिवजी कसे निर्माण झाले वगैरे, परंतु भगवंत कसे निर्माण झाले सापडणार नाही. शास्त्रामध्ये हे पण सापडेल की राधा राणींचा कसा विस्तार झाला, बलरामजींचा कसा विस्तार झाला, परंतु भगवंत कुठून आले नाही. नित्यो नित्यानाम चेतनश्चेतनानाम एको हि बहुनाम विदधाति कामान. एकमेव आहेत, एकमेवा द्वितीय आहेत. भगवंतांच्या अचिंत्य शक्तीचे स्वरूप जाणून घेण्यासाठी पुढील एक उदाहरण आपल्याला सहाय्य करू शकेल. अलीकडील युद्धाच्या इतिहासात भगवंतांनी एक हिटलर निर्माण केला आणि त्यापूर्वी एक नेपोलियन बोनापार्ट निर्माण केला, आणि त्यापैकी प्रत्येकाने युद्धामध्ये अनेक मनुष्यांची हत्या केली, परंतु अखेरीस बोनापार्ट आणि हिटलर हे दोघेही मारले गेले. हिटलर आणि बोनापार्ट यांच्या इतिहासाविषयीची, तसेच त्यांनी युद्धामध्ये इतक्या लोकांची हत्या कशी केली हे जाणून घेण्याविषयीची पुस्तके वाचण्यात आणि लिहिण्यात लोकांना अजूनही फार गोडी वाटते. बंदिवासातील हजारो जीव लोकांची हिटलरने कशी हत्या केली या विषयावरील अनेक पुस्तके वर्षामागून वर्षे प्रकाशित केली जातात आणि लोकही ती मोठ्या प्रमाणावर वाचतात. परंतु तथापि हिटलरची हत्या कोणी केली आणि मानवांचा असा राक्षसी संहारक कोणी निर्माण केला याचा शोध कोणीही घेत नाही. भगवंतांच्या भक्तांना या जगाच्या चंचल आणि क्षणभंगूर इतिहासाच्या अभ्यासामध्ये तितकेसे इंटरेस्ट नसते, स्वारस्य नसते. त्यांना मूळ निर्माता, पालन करता आणि संहार करता असणाऱ्या एकमेव भगवंतांविषयीच आस्था असते. हेच कृष्ण भावनामृत संघटनेचे उद्दिष्ट आहे. या शेवटच्या पॅराग्राफ मध्ये प्रभुपाद काय सांगायचा प्रयत्न करतायत की या जगामध्ये प्रत्येकाला ग्रेट व्हायचं आहे. ग्रेट झालेले असे बरेच लोक आहेत, त्यांचा इतिहास आपण लिहितो, वाचतो, चगळून तेच करतोय रोज. परंतु जो बुद्धिमान मनुष्य असतो त्याने हा प्रश्न विचारला पाहिजे की हिटलरला बनवलं कोणी? इतका महाभयानक प्रसिद्ध पॉवरफुल होता, तर हा कसा काय मेला? मग इतके महान प्रसिद्ध सुपर पॉवरफुल लोक येतात, पॉवरफुल काम करतात, त्यांचा पण अंत होतो. हे सगळं बनवणारा कोण आहे जो त्याचा अंतच होत नाही? ही चौकशी केली पाहिजे, याचा अभ्यास केला पाहिजे. याच्यासाठी प्रभुपाद म्हणतात ही कृष्ण भावनामृत संघटना निर्माण केलेली आहे. तर भगवंतांची अचिंत्य शक्ती जोपर्यंत आपण मान्य करत नाही तोपर्यंत आपण पाप कर्म करत राहणार. ध्रुव महाराज भक्त होते, पूर्ण ज्ञानी होते, भगवंतांनी ज्ञान ट्रान्सफर केलेलं, परंतु पाप कर्म करायला लागले. त्यांना पाप कर्म थांबवण्यासाठी स्वयंभू मनवाले. पाप कर्म थांबवण्याचा एकमेव उपाय आहे तो म्हणजे भगवंत किती ग्रेट आहेत हे मान्य करून भगवंतांना शरण जाणे. त्याच्याशिवाय पाप कर्म तुम्ही कृत्रिमरित्या थांबवू शकत नाही. कारण जोपर्यंत भगवंतांचं वर्चस्व मान्य नाही तोपर्यंत तुम्ही वर्चस्व निर्माण करायचा प्रयत्न करता. मी यांना मारू शकतो, मी हे करू शकतो, कारण तुम्हाला भगवंत ग्रेट आहेत हे माहिती नाही. माहिती असलं तरी मान्य नाही. म्हणून हे सांगितलं जातं, उगीच नाही सांगितलेलं. जेवढ्या लवकर आपण हे स्वीकार करू भगवंत आहेत, ते अचिंत्य आहेत, तेच सगळ्याचे कर्ता करत आहेत, तेवढ्या लवकर आपलं पाप कर्म बंद होईल. आणि जेवढ्या लवकर पाप कर्म बंद होईल तेवढ्या लवकर दंड तुमचा बंद होईल. जो पाप करतो त्याला दंड मिळतो. हे नित्यम भागवत सेवा खूप गरजेचं आहे. पापाचं गणित आपल्या भक्त लोकांना पटलेलं नाही अजून.
पाप करत करत भक्ती म्हणजे एक कर्मकांड म्हणून करा लागलोय आपण. श्रीमद भागवतमच्या 5व्या स्कंदामध्ये आपण एकदा वाचलं, 5व्या स्कंदातला शेवटचा अध्याय. नरक काय असतं, कसे नरक असतात, कुठल्या नरकामध्ये कोण जातो, कुठल्या नरकामध्ये कशा प्रकारचा दंड दिला जातो, डिटेलमध्ये दिलेला आहे. त्याच्या आधीच्या काही अध्यायांमध्ये शुकदेव गोस्वामी समजावून सांगतात की पाप करण्याची प्रवृत्ती कुठून येते आणि जो पाप करतो त्याला दंड कसा दिला जातो. आणि मग 6व्या स्कंदामध्ये, 5व्या स्कंदातला हा शेवटचा अध्याय, मग 6व्या स्कंदामध्ये समजावून सांगतात गोस्वामी की ह्याच्यातून बाहेर कसं पडायचं. काही वेगळं नाही सांगणार, हेच सांगणार जे आज आपण वाचलं. भगवंतांना मान्य करणे, भगवंतांचं वर्चस्व स्वीकारणे आणि भगवंतांना शरण जाणे हा एकमेव मार्ग आहे याच्यातून बाहेर पडण्याचा. नसेल तर पुन्हा पुन्हा नरकामध्ये यमराजांच्या समोर जावंच लागणार आपल्याला. हरे कृष्ण. अजून काही श्लोक आहेत या अध्यायामध्ये. स्वयंभू म्हणूनचे उपदेश सिरियसली वाचायचे आहे आपल्याला, थोडस स्लो वाचायचंय. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभुजी, जसं की आपण सर्व भगवंतांना मान्य करतो किंवा भगवंत, आणि भगवंत आणि भक्ती आणि भौतिक प्रकृती आणि आपण हा संबंध समजून सांगा पाहिजे. हा संबंध कसा, आणि त्याच्यातनं परत आपल्याला भगवंत आणि आपण हा विषय करायचा, तर त्याच्याबद्दल तुम्ही सांगा. हरे. आजच्या पूर्ण क्लासमध्ये तेच तर होतं. आपण भगवंतांचे अंश आहोत. अंश या नात्याने भगवंतांची सेवा करणे आपलं कर्तव्य आहे, परंतु आपल्याला ते मान्य नाही. स्वामीला विसरतो आणि स्वतः भोग घ्यायला लागतो. स्वामी त्याला दंड देतो. नॉर्मल जगामध्ये पण पाहतो आपण. जेव्हा आपण भगवंतांना विसरलो आणि आपण भोग घ्यायला सुरुवात केलो, भगवंत म्हणाले या वैकुंठ लोकामध्ये कुणालाही भोगी व्हायचा अधिकार नाही. सगळे त्यागी असले पाहिजेत, एकमेकांवर प्रेम करणारे. भगवंतांचं असं म्हणणं नाही की सगळ्यांनी फक्त माझी सेवा करा, मीच भोगी आहे. पण तेच भोगी आहेत ऍक्च्युली, तसं बघायला गेलं तर. भोक्ताराम सर्वश्रेष्ठ भोक्ता आहेत. परंतु वैकुंठ लोकामध्ये, आध्यात्मिक जगामध्ये वातावरण असं भीतीचं वातावरण नसतं. सगळे एकमेकांची सेवा करत असतात. प्रेममय आदराचं वातावरण असतं. मग अशा सोसायटीमध्ये एक व्यक्ती उठून म्हणाला की नाही मला पाहिजे, मी दुसऱ्याला का देऊ, ती सोसायटी डिस्टर्ब होते. डिस्टर्ब झालेली सोसायटी भगवंतांना निर्माण करायची नाही अध्यात्मामध्ये. मग जसं या भौतिक जगामध्ये देखील समाजाला डिस्टर्ब करणाऱ्याला जेलमध्ये टाकलं जातं, तसं आपल्याला इथे जेलमध्ये टाकलेलं आहे. परंतु भगवंत दयाळू आहेत, कृपाळू आहेत. ते आपल्याला मारून पण टाकत नाही. ते म्हणतात की तुम्ही इथे राहावा, तुमची जी भोग घ्यायची, भोगी बनायची वृत्ती आहे, ते प्रयत्न करून बघा आणि समजावून घ्या की भोगी तुम्ही बनू शकत नाही. ज्या दिवशी समजेल त्या दिवशी परत या. एवढं सिंपल गणित आहे. आणि या भौतिक जगामध्ये देखील आपण पाहू शकतो की जो भोगी आहे तो सगळ्यात जास्त दुःखी असतो, जो त्यागी आहे तो सर्वात जास्त सुखी असतो. भौतिक जगामध्ये देखील दुनियाभरचा पैसा आहे परंतु तरी दुःखी आहे. बँक अकाउंट तर लांबची गोष्ट, कपड्याला खिसा पण नाही, तो साधू मात्र सुखी आहे. त्याचा सगळ्याचा त्याग केलेला आहे. मग ही भोग वृत्ती सोडून त्याग वृत्तीकडे येणे, यालाच भक्ती म्हणतात. त्याग म्हणजेच असतं प्रेम, सेवा.
कोणाची प्रेम सेवा करायची? भगवंतांची, जे स्वामी आहेत आपले त्यांची. काही जण म्हणू शकतात की मी माझ्या मुलांच्यावर प्रेम करतो, त्यांच्यासाठी त्याग करतो. हो, पण दुसऱ्यांची मुलं समोर आली तर लगेच तुमच्या मनामध्ये भोगवृत्ती परत येते. प्रेमाची भावना ही शुद्धतम असली पाहिजे, 100% प्युअर. मग तुम्हाला जेलमधून बाहेर काढलं जातं. नसेल तरी ते जेलमध्येच राहायचं. एकदम सिंपल संबंध आहे आपला आणि भगवंतांचा. एकदम सिंपल लॉजिक आहे काय घडतंय याचं, परंतु याला कॉम्प्लिकेटेड करणारे आपणच आहोत. प्रभुपाद नेहमी म्हणायचे, भक्ती जी आहे ती सरळ साध्या मनाच्या माणसासाठी एकदम सहज, सोपी, सुलभ आहे. परंतु भक्ती जी आहे ती एखाद्या क्रुकेडला काय म्हणतात, दुष्ट, एखाद्या दुष्ट माणसासाठी भक्ती समजावून घेणे अतिशय कठीण आहे, कॉम्प्लिकेटेड आहे, अतिशय जटिल आहे, कॉम्प्लिकेटेड आहे. आता तुम्हाला कधी कधी वाचताना असं वाटत असेल की भागवतामध्ये जे सगळं लिहिलंय इतकं कॉम्प्लिकेटेड आहे, इतकं कॉम्प्लिकेटेड आहे. काही कॉम्प्लिकेटेड नाही. आपल्यासारख्या क्रूर, दुष्ट, जटिल माणसाला समजावून सांगण्यासाठी सांगितलेलं नसेल तर एका शब्दात सगळी भक्ती करते. आणि असे पण आसुरी प्रवृत्तीची माणसं आहेत की कितीही कुठल्याही लेवलला जाऊन समजावून सांगा ते काही भक्ती मार्गावर येणार नाही, कारण त्यांची भोग वृत्ती इतकी स्ट्रॉंग असते की त्याग म्हणजे काय त्यांना दूरपर्यंत कुठे माहिती नसतं. बरेच जणांना असं वाटतं की भगवंत आपल्याकडून जबरदस्तीने सेवा करून घेणार आध्यात्मिक जगामध्ये, वैकुंठामध्ये. नो, आध्यात्मिक जग देखील ह्या जगासारखंच एक जग आहे. तिथे पण समाज आहे, तिथे पण पुरुष आहेत, स्त्री आहेत, वेगवेगळे प्राणी आहेत, विविधता आहे, व्हरायटी आहे, सगळं आहे. लग्न आहे, नवरा बायको आहे, सगळं आहे. जे इथं आहे ते सगळं तिथं आहे, कारण हे जग त्या जगाचं उलट प्रतिबिंब तर आहे. परंतु त्या समाजामध्ये कुठल्याही जीवाला, कुठल्याही व्यक्तीला दुसऱ्या जीवाला त्रास द्यायचा अधिकार नाही. बस फक्त तिथे प्रेम करायचं. इथे देखील जेव्हा तुम्ही समाजामध्ये काहीतरी चुकीचं करता, दुसऱ्या समाजाला त्रास देता, लगेच सरकारचा कायदा आहे, तुम्हाला जेलमध्ये टाकलं जातं. परंतु इथला सरकारचा जो कायदा आहे, राज्याचा, राष्ट्राचा जो कायदा आहे, तो मानव निर्मित आहे, त्याच्यामध्ये दोष आहेत. त्या कायद्याला तुम्ही डालवू शकता, त्या कायद्यातून तुम्ही चकमा देऊन बाहेर पडू शकता, परंतु भगवंतांच्या कायद्यातून तुम्ही चकमा देऊन बाहेर पडू शकत नाही. प्युअर वातावरण निर्माण केलेलं आहे आध्यात्मिक जगामध्ये. तिथे जाऊन पुन्हा तेच करणे, हेच सगळ्यात आनंदमय, सुखमय जीवन आहे. या भौतिक जगामध्ये देखील आपण ज्ञान कशासाठी घेतो, शाळेला कशाला जातो, कॉलेजला कशाला जातो, जेणेकरून त्या ज्ञानाचा उपयोग करून आपण आनंद मिळवू शकू. तसंच हे आध्यात्मिक ज्ञान तुम्हाला देण्यात येत आहे. या आध्यात्मिक ज्ञानाचा उपयोग करून परमनंटली आनंद तुम्ही कसे मिळवू शकाल. समजावून घ्यायला तसं बघितलं तसं एकदम सोपं आहे. सगळं 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 निर्माण करतात या भौतिक जगामध्ये भगवंत, फक्त तुमच्यासाठी. परंतु त्याला कंट्रोल पण करतात. का? कारण तुम्ही जोपर्यंत भोगी राहणार तोपर्यंत दुःखी राहणार. म्हणून तुम्हाला दंड द्यायचा आहे म्हणून नाही. वडिलांच्या मनामध्ये प्रेम असतं, तुम्हाला त्यागी बनवायचं आहे भगवंतांना. ही भोगी वृत्ती सोडून त्यागी वृत्तीकडे येणं, यालाच भक्ती म्हणतात. हरे कृष्ण.
धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. आता प्रभूजी जसं तुम्ही आता सांगितलं की जसं संबंधाबद्दल सांगितलं की आणि भक्ती तुम्ही म्हणले की एका शब्दात सांगायचं म्हणजे त्या किंवा अनासक्ती. पण प्रभूजी आपली गोष्ट अशी की आता सध्याची की अनासक्ती म्हणजे आता तुम्ही जसं सांगितलं की आध्यात्मिक जगतामध्ये पण समाज आणि आपली भौतिक जगात पण समाज आहे. मग आता या समाजात राहताना आपण अनासक्ती म्हणण्यापेक्षा आसक्तीला एवढं चिकटून बसलो की जसं सांगायचं म्हणलं उदाहरण तर जसे माझ्याकडे एखादी खायची गोष्ट आहे तर मग मी ती प्रभूजी दरवाजा बंद करून खातो. 4 चौकात खाता येत नाही मला कारण मला असं वाटतं कोणतरी मागत. मग आता अनासक्ती म्हणजे 4 चौकात बसून खाता आलं पाहिजे तर मग त्याच्याबद्दल सांगा म्हणजे ती अनासक्ती गेली कशी पाहिजे. जर मला ती गोष्ट जर मला दरवाजा बंद करून खायची म्हणजे ती आसक्ती झाली पाहिजे. आता हे झाले खाण्याचीच गोष्ट फक्त. आपल्यामध्ये एवढ्या म्हणजे द्वेष तिरस्कार एवढ्या गोष्टी की आपण त्या गोष्टी मात्र आपण ओपनली करतो. मग हा जो विरोधाभास आहे आणि ह्या ज्या गोष्टी त्याच्याबद्दल समजतो. अरे भगवंत दुसऱ्या अध्यायात भगवद्गीतेच्या म्हणतात दुःखेष्व अनुद्विग्न मनः सुखेषु विगत स्पृहः वीतराग भय क्रोध स्थितधीर मुनिरुच्यते. दुःख आलं तर विचलित झालं नसलं पाहिजे आणि सुख आलं तर हर्षोल्लासित झालं नसलं पाहिजे. त्यालाच म्हणतात अनासक्त होणे. माझी आसक्ती गुलाबजामुन मध्ये आहे याचा अर्थ गुलाबजामुन सोडायचा नसतो. ही लोकांची चुकीची कल्पना आहे. गुलाबजामुन मिळाला तर मला सुख वाटलं नसलं पाहिजे आणि गुलाबजामुन नाही मिळाला तर मला दुःख झालं नसलं पाहिजे. याला म्हणायचं अनासक्ती. आसक्तीचा अर्थ आपण चुकीचा घेतो आणि म्हणूनच आसक्तीचा अर्थ चुकीचा घेतलेले सगळे मायावादी होतात, निर्विशेषवादी होतात. अतिशय कठोर नियम पाळतात. चप्पल घालायचं नाही, नागडं फिरायचं, हे करायचं नाही, ते करायचं नाही. का? कारण ते मला अडकून ठेवेल. कपडे थोडीच तुम्हाला अडकून ठेवणार आहेत, तुमचा भाव तुम्हाला अडकून ठेवणार आहे. गुलाबजामुन थोडीच तुम्हाला अडकून ठेवणार आहे. गुलाबजामुन प्रती असलेली तुमची आसक्ती तुम्हाला अडकून ठेवणार आहे. भगवंतांचा प्रसाद म्हणून गुलाबजामुन खायला काय प्रॉब्लेम आहे. परंतु गुलाबजामुन मिळालं नाही म्हणून जेव्हा क्रोधी होता तेव्हा ते कामाचं प्रकटीकरण असतं आणि या आसक्तीतूनच काम निर्माण होतो, कामातूनच वासना निर्माण होते, काम वासनेतूनच क्रोध निर्माण होतो. हे भगवद्गीतेत अगदी इझिली सांगितलेलं आहे दुसऱ्या अध्यायामध्ये. आणि म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात दुःखेष्व अनुद्विग्न मना सुखेषु विगत स्पृहा. कितीही दुःख आले विचलित झालं नसलं पाहिजे. दुःख कुठून येतं? आसक्ती मधून तर येतं. आणि कुठून येतं है की नाही? त्या गोष्टीवर माझी आसक्तीच नसेल तर ती मिळाली नसल्यावर मला वाईट वाटायचं कारण काय? आणि त्या गोष्टीवर माझी आसक्ती नसेल तर ती मिळाल्यावर मी उड्या मारायचं काय काम आहे? म्हणजेच माझा स्वतःचा विचार करायचं बंद केलं पाहिजे आणि भगवंतांच्या सुखाचा विचार केला पाहिजे. पण भगवंतांच्या सुखाचाच मी कायम विचार करतो, परंतु भगवंत मला म्हणतात हे घे गुलाबजामुन, मग मी खातो. मला गुलाबजामुन आवडते म्हणून मी खात नाही. भगवंतांनी प्रसाद म्हणून दिला म्हणून खातो. मला मी माझं म्हणायला लागलं ना की मग तिथे दुःख पण आलं आणि सुख पण आलं. मनुष्याने सदैव असा विचार केला पाहिजे. मग तसंच तुम्ही म्हणाला की ही सुरुवात असते, आसक्ती हीच सुरुवात असते. याच्यातूनच काम निर्माण होतो, कामातूनच क्रोध निर्माण होतो, लोभ निर्माण होतो, स्वार्थ निर्माण होतो, मग त्याच्यातूनच द्वेष निर्माण होतो, निंदा तिरस्कार मत्सर निर्माण होतो. हे सगळ्याचं रूट कॉज असतं. ध्यायतो विषयान पुंसा संगस्ते पजायते संगात संजायते काम कामात क्रोधाभिजायते. हे दुसरा अध्याय तुम्ही वाचा. दुसऱ्या अध्यायाच्या 50-55 श्लोकापासून पुढे हेच लॉजिक दिलेलं आहे सगळं भगवद्गीतेमध्ये. त्यामुळे आसक्ती सोडणे म्हणजे ती वस्तू सोडणे किंवा ती व्यक्ती सोडणे नाही. म्हणूनच बघा, आसक्ती सोडणे म्हणजे मुलाबाळांवरती प्रेम करायचं बंद करणे नाही. बऱ्याच जणांना वाटतं की अध्यात्म म्हणजे झाला साधू, घर सोडून जाणार.
अनासक्त होणे म्हणजे जेवढं तुम्ही तुमच्या मुलाबाळांवर प्रेम करता तेवढंच सगळ्यांच्यावर प्रेम करायला लागा. तुमचं हृदय शुद्ध करा. घर सोडून नका जाऊ. तुमच्या कर्तव्याचं पालन करा. मुलांना जन्माला दिले, त्यांना सोडून जाणार का तुम्ही? मग ते जन्मालाच घालू नका ना. शास्त्र ते पण सांगतं. आणि हे अडकवायची काम आहेत, मुलं, पत्नी, पती वगैरे सगळं. मग तुम्ही ब्रह्मचारी राहा, लग्नच करू नका. परंतु लग्न केलंय तर त्या मुलांचा सांभाळ करणे तुमचं कर्तव्य आहे. कुणाला नामदेवजींना कुणाला परत पाठवलेलं, जावा घरी आणि काळजी घ्या म्हणून. संन्यास घेऊ नका. आसक्ती सोडणे याचा अर्थ असा नसतो ते सोडून देणे. त्याच्याबद्दलचा भाव हा न्यूट्रलाइज करणे. इकडे पण नाही, इकडे पण नाही. दुःखेषु अनुद्विग्न, दुःखाने उद्विग्न झालं नसलं पाहिजे मन. सुखेषु विगत स्पृहा, सुखाने हर्षोल्लासित पण झालं नसलं पाहिजे. त्याला म्हणायचं अनासक्ती. आलं का लक्षात? मग याच्यामुळे सगळं मग होतं. आपला गुलाबजामुन दुसऱ्याला देताना आपल्याला वाईट वाटत नाही, कारण माझं नाहीच आहे, माझी आसक्तीच नाही त्याच्यावरती. पण तू कोण नसेल तेव्हा खाताना पण वाईट वाटलं नसलं पाहिजे. मी स्वार्थी झालोय की काय खाताना? नाही, भगवंतांची इच्छा आहे, खातोय. भगवंतांची इच्छा आहे, देतोय. बस. मला नाही दिल्याने सुख मिळतं, नाही घेतल्याने सुख मिळतं. मला ना दिल्याने दुःख होतं, नाही घेतल्याने दुःख होतं. त्यालाच अर्जुनाला तेच बनायला सांगितलंय, स्थितप्रज्ञ हो. सुखे दुखे समय कृत्वा लाभा लाभो जया जयो. प्रत्येक कंडिशन मध्ये, प्रत्येक सिच्युएशन मध्ये आपली भावना असली पाहिजे. त्या भावनेने जो काम करतो तो कुठेही राहू शकतो. त्याला ना जंगलात राहायची गरज आहे, ना धामात राहायची गरज आहे. जिथे राहील तिथे भगवंत आहेत. हो की नाही? हे शास्त्रामध्ये सांगितलं जातं. वीत राग, त्याच श्लोकामध्ये आहे, वीत राग भय क्रोध स्थित धीर मुनिरुच्यते. वी राग, भय, क्रोध, तीन गोष्टी सांगितल्यात, परंतु ऍक्च्युली एकच त्याची सुरुवात रागनेच असते. राग म्हणजे आसक्ती. त्याच्यातूनच भय निर्माण होतं, त्याच्यातूनच क्रोध निर्माण होतं, त्याच्यातूनच काम निर्माण होतं. सगळ्याच जड आहे ही आसक्ती. म्हणून परत परत सांगितलं जातं अनासक्ती. वैराग्य, विरक्ती. परंतु वैराग्य, विरक्ती, अनासक्तीचा अर्थ असा नाही सगळं सोडून जाणे. माझं नाही परंतु आहे, मग त्याचं करायचं काय? भगवंतांच्या सेवेत वापरायचं. याला म्हणतात अनासक्ती, विरक्ती. हरे कृष्ण. बघा, बरेच जण कंप्लेन करतात की माझ्या घरामध्ये असा प्रॉब्लेम आहे, माझ्या घरामध्ये तसा प्रॉब्लेम आहे. कधी कधी इतक्या ग्रेट डिटेलमध्ये सांगतात आणि इतकं उद्विग्न होऊन सांगतात की माझी पत्नी असंच करते, माझा पती असंच करतो. तुम्ही त्यांना एका वाक्यात सांगतो सोडा, सोडायची तयार नाही. आता तुम्हीच म्हणता ना एवढा सगळा प्रॉब्लेम त्या एका व्यक्तीने निर्माण करायचा, सोडायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? भगवंतांची सेवा करायची तर सोडायला पण तयार असलं पाहिजे. सोबत जायचं, सोबत जायला पण तयार असलं पाहिजे. आपली आसक्ती जडलेली असते तिथे. जोपर्यंत आसक्ती आहे तोपर्यंत हे इन आउट होत राहणार. कधी चांगलं सोडावंसं वाटणार, कधी धरावंसं वाटणार. हे धर सोड बंद करण्यासाठी वर्णाश्रमाचे नियम आहेत. 50 झाला की सोडा, हे वर्णाश्रमाचे नियम आहे. मग ते नियम पाळायचे. कारण माझ्या मनावर कंट्रोल नाही, मी स्वतःहून सोडू शकत नाही, त्याला मी नियम पाळतो. म्हणून हे नियम बंधने दिलेले असतात. नसेल तर जो सगळं पाळतो त्याला नियम बंधनं नसतात, त्याला अवधूत म्हटलं जातं. त्याला आंघोळ पण करायची गरज नसते. एक तर त्या भावामध्ये या किंवा नियमांचं पालन करा. एखाद्या प्रामाणिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली सांगतील त्या सगळ्या नियमांचं पालन करा. दोन्हीने प्रगती होते. हरे कृष्ण.
खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. धन्यवाद.